नमस्कार, मी अतिशय गोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, तुम्ही विषयाचं टायटल बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीच्या DPDCच्या यादींच्या कामांमुळे जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येणाऱ्या 8 दिवसांमध्ये निर्णय घेण्याच्या तयारीत. तर मित्रांनो, मी असं का म्हटलेलं आहे, कारण की जी भारतीय जनता पार्टीची सध्या DPDCची यादी आलेली आहे, त्या यादीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या जुन्या कार्यकर्त्यांनी नावं सुचवलेली होती, विकास कामांची नावे सुचवली होती, त्या कामांच्या नावांपैकी एकही काम ह्या यादीमध्ये DPDCच्या आलं नाही. सर्व कामं ही दुसऱ्यांनी टाकलेल्या कामांच्या नावांचे याद्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं नाराज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तालुका अध्यक्ष उदय काटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचं असं म्हणणं आहे किंवा ते अक्षरशः ह्या संदर्भात टाळाटाळ करत आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या 8 दिवसांमध्ये काहीतरी निर्णय आम्ही घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. त्या दृष्टिकोनातून ही बातमी मित्रांनो जनतेला पण समजायला पाहिजे की भारतीय जनता पार्टी अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या रामराज विभागातील कार्यकर्त्यांमध्येच जर अशा पद्धतीने एकमेकांमध्ये जर पटत नसेल तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने हे एका ताटामध्ये जेऊ शकतात, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मला याच्यावर जास्त काही भाष्य करायचं नाही आहे. ही यादी येणाऱ्या कार्यकालामध्ये मी तुम्हाला दाखवीनच, परंतु ही एक ब्रेकिंग न्यूज मी माझ्या घरूनच शूट करून स्वतःच्या सेल्फी कॅमेऱ्याने तुमच्यावर शूट करून टाकतोय, जेणेकरून तुमच्यापर्यंत ती पोचेल. एक छोटीशी मित्रांनो बातमी बनवली, ह्याच्यामध्ये मला जास्त काही सांगायचं नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे कशा पद्धतीने बघतात, या गोष्टीला गांभीर्याने घेतात की नाही घेतात, हे पाहणं पण तेवढंच आग्रहाचं ठरणार आहे. जेणेकरून असे विश्वासू कार्यकर्ते पदाधिकारी जर नाराज असतील, जे नवीन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, ज्यांनी नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे दुसरा पक्ष सोडून, आणि त्यांच्या नावांच्या कामांची यादी जर DPDCमध्ये येत असेल आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या नावांचे जर DPDCच्या यादीमध्ये जर येत नसेल तर मात्र निश्चितच जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होणं स्वाभाविक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची नाराजी त्यांनी उघड तालुका अध्यक्ष उदय काटे भारतीय जनता पार्टीचे यांच्याकडे बोलून दाखवले, पण त्यांनी त्या गोष्टी टाळाटाळ केलेल्या आहेत. येणाऱ्या कार्यकालामध्ये याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं तेवढंच आघाताचं ठरणार आहे. एक छोटीशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती, भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष एक अलिबाग तालुक्यामध्ये छोट्याशा मतदार रामराज विभागामध्ये जर त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये पटत नसेल तर ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे, हे पण तेवढंच महत्त्व ठरणार आहे. छोटीशी माहिती तुम्हाला दिली, इथेच थांबतो. जर का आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.